ध्वजारोहणकरिता तयार होतील अशी मी त्यांना विनंती करते. कृपया लवकरात लवकर त्यांनी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम ह्या सुद्धा विचार मंचावर येतील अशी मी त्यांना विनंती करते. विचार मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय अशोकराव मेश्राम सर व सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय त्रिवेणी मकेश्वर मॅडम, तसेच अशोकराव गडलिंग सर, तसेच आयुष्यमान रामभाऊ भिमटे गुरुजी, आयुष्यमान एकनाथराव घुगरे गुरुजी हे आपल्या आदर्शाचे पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करते. सुख समाधान होते. समतेच्या दीपात बुद्धाच्या मानवतेच्या जगताची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महामानवी भगवान गौतम बुद्धांचा जय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय असो. सावित्रीबाई फुलेंचा भगवान बुद्धाची आई संबुद्धो भगवान बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो संघो संगं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं वेरमणि शिखामणि शिक्षापचारः साधु साधु साधु. पूजेमि बुद्धं यत्किञ्चिदतनं लोके विजयोपतो जनान्. मुखपवेशानि गोतं पनमामिदं. भगवतो सावक संघो हे दिगमनीयो दहनीयो. अहमन्नामि सर्वदम् अहमन्नामि. यांनी विचार मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच विचार प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अशोकराव मेश्राम सर यांनी सुद्धा विचार मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. तसेच क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचे वाचक आयुष्यमान अशोकराव गडलिंग सर यांनी सुद्धा विचार मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे. तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय त्रिवेणी मकेश्वर मॅडम यांनी सुद्धा विचार मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. व उपासिका कृपया लक्ष द्या. आपल्याला आता पथसंचलनासाठी तयार व्हायचे आहे, तर सर्वांनी 2-2च्या लाईन करून रेडी व्हायचं आहे. तर कृपया सर्वांनी उभे राहून 2-2च्या लाईन कराव्या.
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं
गच्छामि शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
बुद्धं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि बुद्धं शरणं यांनी धम्मपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. संघशिला आर्यजी यांनी सुद्धा धम्मपीठावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांनी उच्चार करायचे साधू साधूचा. आंबेडकर विचार प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अशोकराव मेश्राम सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. आयुष्यमान एकनाथराव घुगरे गुरुजी बोधाचार्य यांनी सुद्धा विचार मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. यांनी सुद्धा मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. साहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अशोकराव मेश्राम सर यांनी सुद्धा विचार मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. अवघ्या 5 ते 10 मिनिटात आहे भंते अनुदर्शी महाथेरो यांचे स्वागत आयुष्यमान मकेश्वर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित असलेले प्रज्ञाबोधी महाथेरो यांचे स्वागत रंजनाताई गोवर्धन करतील अशी मी त्यांना विनंती करते. सरक बडा हां शिला आर्यजी यांचे स्वागत सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा त्रिवेणीताई मकेश्वर करतील अशी मी त्यांना विनंती करते. थोडं असं होऊन जा. सन्माननीय रामभाऊ भुमटे गुरुजी यांचे स्वागत आयुष्यमान बेलसरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्यांचा आवाज कमी होत आहे. एकनाथराव घुगरे गुरुजी यांचे स्वागत आयुष्यमान देवरावजी आकोळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जय भीम जरा जोर से हो जाओ जरा. जय भीम साहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अशोकराव मेश्राम सर यांचे स्वागत आयुष्यमान अनिल वानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. अशोकराव मेश्राम सर यांचे स्वागत निरंजन गोसावी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय त्रिवेणी मकेश्वर मॅडम यांचे स्वागत कविताताई मेश्राम करतील अशी मी त्यांना विनंती करते. क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचे वाचक आयुष्यमान अशोकराव गडलिंग सर यांचे स्वागत म्हात्रे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रतिक्रांती या ग्रंथाचे वाचक आयुष्यमान अशोकराव गडलिंग सर यांचे स्वागत अशोकराव ढोके सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. संतोषराव ढोके. आयुष्यमान कमलाकर गोवर्धन सर त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी.
सरांनी आपल्या सखोल अभ्यासातून क्रांती आणि प्रतिक्रांती तसेच बुद्ध की कालमार्क्स या ग्रंथातील तत्वे व वास्तव आपल्या समोर जिवंत केले. त्याच्या या मेहनतीबद्दल विचार प्रवर्तक मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मनापासून आभार. डॉक्टर कमलाकर गोवर्धन सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे अशोकराव रायगोले सर यांना. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन गोवर्धन सर यांचे स्वागत करावे. किशोर सर यांचे स्वागत मधुकरराव खापसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. क्रांती या ग्रंथावर सादर झालेल्या पेपरचे सूक्ष्म परीक्षण करून त्यातील महत्त्वाचे पैलू आपल्या समोर स्पष्ट केले. त्यांच्या या विधायक मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. मधुकरराव खापसे सर, महेंद्र मुंद्रे सरांचे स्वागत विजयराव सोनटक्के सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. घोडेस्वार तसेच नंदकुमार घोडेस्वार या दोघांचे स्वागत सावित्रीबाई फुले महिला मंडळ करतील अशी मी त्यांना विनंती करते. उपक्रम यशस्वी होण्यात कल्पना नंदकुमार घोडेस्वार यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी स्वतःचे घर 3 महिने वाचनासाठी दिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. सर आणि कल्पनाताई घोडेस्वार मॅडम यांचे स्वागत सावित्रीबाई फुले महिला मंडळ करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रतिक्रांती या ग्रंथाचे वाचक आयुष्यमान अशोकराव गडलिंग सर यांचे स्वागत सावित्रीबाई फुले महिला मंडळ करतील अशी मी त्यांना विनंती करते. आज दिला आनंदाचा, आज दिला आनंदाचा, घडतो ज्ञान मंदिरा, घडतो ज्ञान मंदिरा.
असं स्वागत गीत तुम्ही इथे गायलेलं आहे, स्वागताचा सुखद सोहळा. या स्वागत गीतासाठी परत एकदा आपण टाळ्या वाजूया. त्यानंतर प्रास्ताविकेसाठी मी आयुष्यमान निरंजन गोसावी सर यांना आमंत्रित करीत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांसाठी कार्य केले त्या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान अशोकरावजी मेश्राम, तसेच त्रिवेणीताई मकेश्वर, या ठिकाणी उपस्थित झालेले बंदेगण, बिमटी गुरुजी आणि इतर सर्व मंडळी यांना माझा सप्रेम जय भीम. आपल्या या अर्जुन नगरमध्ये 2001 पासून आपण सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत. या मंडळाच्या, दोन्ही मंडळाच्या मदतीने, सहकार्याने विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी सातत्याने करत आहोत. एक वेगळा असा कार्यक्रम दरवर्षी व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आपली राहते. त्याप्रमाणे जे दोन्ही मंडळ आहेत ते दोन्ही मंडळ सक्रिय राहतात. आणि या अर्जुननगरमध्ये ज्यांनी हे मंडळ निर्माण केले आणि त्याची ज्योत आजपर्यंत आपल्याला तेवत असताना दिसते, त्या पूर्वीच्या अध्यक्षाने सुद्धा कार्याचं सुद्धा मी अभिनंदन करतो की आतापर्यंत त्यांनी सुद्धा या मंडळाचं अस्तित्व ठेवून कार्यरत ठेवलं. बऱ्याच प्रकारच्या अडचणी आम्हाला येतात, तरी सुद्धा त्या अडचणीला सामोरं जाऊन निराळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आपण या ठिकाणी आयोजन करतो. दरवर्षीप्रमाणे ग्रंथाचं सुद्धा वाचन आपल्याकडे आपल्या अर्जुननगरमध्ये होतं. आपापल्या पद्धतीने किंवा आपली जर इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे ग्रंथाचं वाचन वेगवेगळ्या घरी आपण घेत राहतो. आणि यासाठी दरवर्षी वेगवेगळे आपल्याच नगरामधील व्यक्ती तयार होतात. यावर्षी गोलसर मॅडम आणि गोलसर सर यांनी आपलं घर वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलं. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. असंच या मंडळाचं कार्य सतत आपल्याला चालू असताना आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, एकच कार्यक्रम न घेता वक्तृत्व स्पर्धाच न घेते किंवा एखाद्या व्याख्यानाच न घेता वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम घेण्याचा कला नवीन जे अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रेरणेने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण घेतो. मेहनती ते घेतात. 10-11 वाजेपर्यंत त्यांनी रथच सजवला एकट्याच माणसानं. हार लावणं, ते मूर्ती आणणं, त्याच्या डोक्यातली कल्पना. अशा प्रकारचे मेहनत घेणारे आतापर्यंत कार्यकर्ते आपल्याला लाभले आणि त्यामुळे मग आपण या अर्जुननगरमध्ये अशा प्रकारचं आयोजन आपण करतो. सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सर्व सदस्य सुद्धा या मंडळाला समोर नेण्यासाठी किंवा या अर्जुननगरमध्ये एखादे काहीतरी मोठे कार्य व्हावं यासाठी सतत सातत्यानं महिला मंडळ सुद्धा अग्रेसर राहते. त्यांचे सुद्धा सहकार्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम असा आपल्याला पाहायला मिळतो. आणि संपूर्ण अमरावती शहरामध्ये आपण पाहतो की अर्जुननगरमध्ये चांगला कार्यक्रम होतो असं पूर्ण अमरावती शहरातले लोक आपल्याला म्हणतात की नाही, शिस्तबद्ध कार्यक्रम
जो होत असेल तो अर्जुननगरमध्ये होतो. तेथील जे महिला मंडळ आहे ते महिला मंडळ अग्रेसर आहे. अशा प्रकारचे आपल्याला चांगले शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. आणि या दोन्ही मंडळाच्या माध्यमातून आपण पाहतो की यामध्ये आपल्या या अर्जुननगरमध्ये एखादी काही वास्तू व्हावी अशा प्रकारच्या काय आपल्या अर्जुननगरमधील जे काही अनी आहेत त्यांनी चंग बांधलेला आहे. बऱ्याचशा प्रमाणामध्ये मोठी अशी रक्कम त्या आपल्याकडे जमा झालेली आहे. 14 लाख रुपये आपल्या मंडळाच्या नावावर जमा आहेत. आणि अजूनही काही लोक देण्याच्या तयारीत आहेत. आणि लवकरच अशी जर सर्व आपल्या अर्जुननगरमधील जे काही अनी आहेत त्या अनुयांनी अशाच प्रकारची जर आपल्याला मदत केली तर अजून जे पैसे आहेत ते पैसे अजून जमा होतील. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी एक प्लॉट घेता येईल आणि त्यावर आपल्याला एक वास्तू बांधता येईल. आणि त्या वास्तूमधून या संपूर्ण अमरावती शहरामध्ये जे काही कार्यक्रम होते अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आपण त्या वास्तू झाल्यानंतर आयोजन किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करू. वास्तू झाल्यानंतर त्या ठिकाणी साम्य बंदीची किंवा बंदीची तयार होण्यासाठी त्याला कोणते गुण असावे, त्यांनी कसं कोणत्या याचं पालन करावं अशा प्रकारचं एखादं ट्रेनिंग सेंटर आपल्या या अर्जुननगरमध्ये व्हावं अशा प्रकारचं त्या अर्जुननगरमधील लोकांची इच्छा आहे. आणि ती वास्तू जर झाली तर ते होईलच अशी मी आशा बाळगतो. आणि सर्वांनी मी असं विनंती करतो की जे काही आपल्याकडे जे दान आहे, धमदान आहे वास्तू बांधण्यासाठी, आपण सर्व बऱ्याचशा लोकांनी 1-1 लाख रुपये दिले. आपण थोड्या प्रमाणात मी असं म्हणत नाही की आपण 1-1 लाख रुपये द्या, तर आपापल्या परिस्थितीनुसार आपण द्यावं. परंतु सर्वांनी जर दिलं तर खरंच ती रक्कम काही जमा म्हणजे गोळा व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि सर्वांनी जर सहकार्य केलं ती वास्तू तयारच होईल अशी मी आशा बाळगतो. दोन्ही मंडळातर्फे सर्वांचं मी स्वागत करतो. थांबतो. जय भीम, जय भारत. आयुष्यमान गोसावी सरांचे आपल्या सुंदर आणि विचारपूर्ण प्रास्ताविकेबद्दल मनापासून आभार मानते. त्यानंतर धम्मदीक्षेबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पिंपटे गुरुजी सांगणार आहे, घुगरे गुरुजी सांगणार आहे अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो. सुरुवातीला बुद्ध धम्माचा कार्यक्रम हा एक प्रचारचं माध्यम आहे. आणि प्रचार कसा करायचा, जसं रॅलीमध्ये आम्ही काही म्हणी ऐकल्या, जोपर्यंत पाहत नाही लोक, वाचत नाही, बोलत नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही. म्हणून आपण फक्त 3 घोषणा देणार आहोत. तुम्हाला म्हणायचं आहे शरण चला रे तथागता. त्याच्यानंतर म्हणायचं आहे जन्मोजन्म येईल कामी. त्याच्यानंतर म्हणता नाही मानो मानो एक समान, सुखी कराया मानवता. शरण चला रे तथागता, शरण चला रे तथागता, शरण चला रे तथागता. तथागताची अमोल वाणी जन्मोजन्मी येईल कामी. तथागताची अमोल वाणी बुद्ध धम्म की क्या पहचान, मानो मानो एक समान, मानो मानो एक समान. ज्यांनी पुण्यकर्म केले, या भूताला ज्यांनी पुण्यकर्म केले त्याला मानव जन्म लाभले, मानव जन्म लाभले, मानव जन्म लाभले. मानव जन्म हा दुर्लभ आहे. मानव जन्म विश्रांती करण्यासाठी नाही, मानव जन्म मानवाची सेवा करण्यासाठी आहे. त्याचं चित्र मी आज पाहतो आहे. खरंच आहे. विद्वान पंडितांनी व्याख्या केली आहे, मन वढाय वढाय मन पिकातलं ढोर, किती हाकला हाकला येई पिकावर. मन जहरी लहरी त्याचं न्यारे तंतर, साप विंचू तरी बरा त्याला उतारे मंतर. अशा
मनोवैज्ञानिक जैरी आणि लहरी मनाचं संशोधन करणारे, ज्ञानाचा साठा निर्माण करून या संपूर्ण भूतलावरील मानवासाठी महासागर खुला करून ठेवला, असे ते अर्थ सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध. देवनाप्रिय राजा सम्राट अशोक, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, ज्यांनी या देशात तिसरी धम्मक्रांती भूतोन भविष्यती जग प्रसिद्ध आहे असे ते ज्ञानसागर, ज्ञानाचे पंडित, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, संत गाडगे बाबा, मातोश्री भीमाई, रमाई, महामाया, महाप्रजापती यशोधरा, या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो, अभिवादन करतो. मंचकार उपस्थित आजच्या कार्यक्रमाला बुद्धपुत्र भिक्खू संघ उपस्थित आहेत, त्यांना मी अभिवादन वंदन करतो. विचार मंचाच्या ज्यांनी विचार प्रबोधन संस्था निर्माण केली, प्रबोधनाशिवाय काही कळत नाही, आणि म्हणून या विचार मंचचे अध्यक्ष आमचे मित्र अशोकरावजी मेश्राम यांचं मनापासून स्वागत करतो. तद्वतच सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे अध्यक्ष आमचे त्रिवेणीताई मकेश्वर, सोबतच त्यांचा सर्व संघ, या सर्वांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. उपस्थित आमच्यासोबत संडे मिशनचे धम्मप्रचारक भीमटे गुरुजी, ज्यांनी प्रतिक्रांती वाचली. माझा उद्देश आहे, बाबा रे, आमच्या बापाने लिहिलेला धम्मग्रंथ बुद्धाने त्याचा धम्म तुम्हाला समजला काय? आणि ज्याला समजलं असेल त्याचं मग त्याने माझं उत्तर द्यावं. आणि दुसरीकडे क्रांती, प्रतिक्रांती आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स दोन ग्रंथ वाचल्याशिवाय भगवान जास्तीत जास्त हा धम्माचा प्रचार कोण केला असेल तो या ग्रंथानेच केला. मला इथं धम्मदीक्षा या संबंधी आपण विचार मांडावे. आता धम्मदीक्षा कसं आहे, होत नाही. हिंदू धर्मामध्ये मुंज केल्याशिवाय तो मुस्लिम हिंदू होत नाही. त्याचप्रमाणे जैन धर्मामध्ये बाप्तिस्मा केल्याशिवाय, ही विधी केल्याशिवाय तो ख्रिश्चन होत नाही. शीख धर्मातही तसंच आहे. जैन धर्माची जोपर्यंत विधी करत नाही, तो ज्या जैनाच्या घरात जन्माने आला तो जैन असं नाही, त्याची विधी होते मग तो जैन. तसंच आम्ही बौद्धाच्या घरात जन्म घेतला. धर्मांतराच्या वेळेस मी टोंग्यावर चालत होतो, म्हणून माझी आई म्हणे, बाबा तू बौद्ध झाला रे. नाही आई, मी फक्त ऐकलं बौद्ध तू झाली, मला बौद्ध व्हायचं आहे म्हणून मी दीक्षा घेतली, तुमच्यासमोर उभा आहे. आणि 1919 साली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं दीक्षा घेऊन बौद्धाचार्याचं 3 महिन्याचं शिक्षण घेऊन या ठिकाणी बौद्धाचार्य म्हणून माझी नियुक्ती झाली आहे प्रमाणपत्रासहित. आणि म्हणून माझा तो संकल्प असा आहे, आमच्या बापानं तर म्हणून टाकलं काय आहे तो इतिहास, आणि आम्ही इतिहास सोडून दुसरीकडे समाजाला नेत आहे. म्हणून आज तो दिवस 14 ऑक्टोबर सोन्याचा दिवस, धम्मचक्र प्रवर्तना दिवस, आणि आमचं नवयान आम्हाला मिळालं, नवजीवन आम्हाला मिळालं, दुसरा जन्मही आम्हाला भेटला. कशामुळं? आज आम्ही आय एम बुद्धिस्ट, आय एम बुद्धिस्ट, आय एम कास्ट बौद्ध, आय एम कास्ट बौद्ध, आय एम रिलिजन बौद्ध. या अनुषंगानं आजच्या संडे मिशनच्या वतीनं हा
धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी धन्य समजतो. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी अहोरात्र कष्ट घेतले, कष्टाशिवाय कार्यक्रम उभा होत नाही, धनाशिवाय कार्यक्रम उभा होत नाही. ज्यांनी तन्मन धनानं सहकार्य केलं त्यांचं आयुष्य भरपूर लाभेल, भरपूर लाभेल. हे जीवनामध्ये त्यांनी एक जे असं म्हटलं, जन्मजन्मी ज्याने पुण्यकर्म केले, पुण्यकर्मच आहे. बँक बॅलन्स खूप आहे आमच्याकडे, कोटीने कोटी बँक बॅलन्स आहे, पण पुण्याचा डब्बा बॅलन्स अजिबात नाही, झिरो बजेट आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला ज्या आणि म्हणतात ज्यांना दीक्षा घ्यायची असेल त्याने उभं राहायचं. सगळे उभे राहिले. स्वतः बाबासाहेबांना 63 पंचशील दिलं आणि स्वतः तयार केलेल्या 22 प्रतिज्ञा ह्या वधून घेतल्या. आणि हे जेव्हा म्हणताना बाबासाहेबांचा 3 वेळा कंठ दाटून आला. कसं काय दाटून आला? त्याने विचार केला की ज्या धर्मात मी जन्मलो, ज्या धर्मात शिकलो, शिक्षण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आमचे बाप वर्गाच्या बाहेर बसले. अस्पृश्यता एवढी होती, अस्पृश्यतेचे कलंक एवढे लागले होते, निखाराचे चटके एवढे लागले की सुभेदार म्हणतात, भीमा अरे तुला हे बदलाची परिस्थिती आहे म्हणून खूप शिक. आज शिकले खूप आहात, ग्रॅज्युएशन केलेले आहेत, बाबासाहेबाच्या कृपेनं PhD केलेले लोक आहेत. पण अंधश्रद्धा अजून गेलेल्या नाही. ज्याच्या केल्या असतील ते धन्यवाद, ते बाबासाहेबाचे पुत्र असं मी समजतो. अंधश्रद्धा गेल्या नाहीत आमच्या. आणि म्हणून कंठ दाटून आला. ज्या समाजात मी वाढलो, ज्या वर्णव्यवस्थेत मी वाढलो, मोठा झालो, कंठ दाटून आला, शब्द फुटेना. त्यांची मी कायमची फारकत घेतो, कायमची फारकत घेतो. आमचे बाबा रडले दीक्षा घेतली. म्हणजे संडे मिशनचा विषय बंद केला आणि त्याचा कार्यक्रम घेतला. असो, हे काय सांगतील, काय सांगतात ऐकून याचं कोणाचं. मित्र हो, काय होतं, फक्त त्यानं बाबासाहेबाच्या जीवनात प्रश्न विचारले. त्याचा जन्म कुठं झाला, लहान लेकरी सांगते. अरे म्हटलं फुकटचा दिवस गेला, वाय व्यर्थ गेला. आणि आता आम्ही त्यांना निमंत्रण देणार आहोत. एका विषयाचं ऐकण्यासाठी तुम्ही इकडे या. आता विषय कोणते? गडलिंग साहेबांनी प्रतिक्रांती वाचली, क्रांती चांगली गोष्ट आहे. त्याला डोक्याची दही करावी लागते, साधा केलं नाही. मी म्हटलं किती वेळा वाचलं हो तुम्ही? नाही म्हणजे पहिल्यांदाच वाचलं. धन्यवाद गडलिंग साहेब, तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो, आयु वर्ण सुखाने बघ. तर याकरता काही प्रश्न माझे अनुकूल येतात. लोकांच्या तुमच्या सुखी नसो. ग्रंथ वाचून चालला. 69 सुरू आहे. 69 धम्मचक्र आपण मानत. 1956 आणि 2025 बरोबर 69 वर चाललंय. बाबासाहेबांनी तर ठरवून दिलं आहे, माझ्या धम्माचे 2 प्रचारक. आज भिक्षू संघ आणि उपासक संघ 2 आपले काम करतात. बुद्धासमोर एक ब्राह्मण आला. का नाही तथागता तुमचं धम्मचक्र कोण चालवते? बुद्ध म्हणतात, ब्राह्मणा मया कथन पवतितन सारीपुत्र अनुजातो. माझा धम्मचक्र सारीपुत्र चालवतो. तो तथागताच्या मागोमाग येणार आहे. तो तथागत जसा बोलते तसाच तो बोलणारा आहे. आज धम्मचक्र कोण चालवतो? होय ते धम्मचक्र वाटे धम्मा कोण चालवतो? अरे धम्मचक्र चालवणं म्हणजे काय? ग्रंथ वाचणे किंवा 63 पंचशील म्हणणं, वंदना म्हणणे, पांढरे कपडे चालले, धम्मचक्र नाही मित्र. धम्मचक्र बुद्धांना फक्त 5 सापडले. पण ते तथागताची अमोलवाणी जन्मजन्मी येईल का नाही याचा प्रचार होणं गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपण सर्व, मी आपल्या सर्वांचा आरंभ आपण आधीच वेळ विषयावर चालला आहे, तेव्हा अधिक न बोलता भोजनदानासाठी वंतेची वस्तू काही त्या ठिकाणी
त्याने भूजनदान द्यायचं आहे. आणि म्हणून धम्मचक्र चालवायचं असेल तर मग तुम्ही घरी बसा, 25,000ची पेन्शन घ्या, वांधा नाही. पण जे लोक करतात, इतर धर्म सांगत नाही, त्याला माहीत आहे हा पायी चालणार आहे, मग याला गाडीची व्यवस्था करणार धम्मचक्र, आणि तो मग जास्त वेगानं चालेल. तेव्हा या कार्यक्रमाची रूपरेषा आणि तुम्ही केलेलं हे आयोजन फार महत्त्वाचं आहे. आणि असंच करत राहा. विहाराची निर्मिती या ठिकाणी आहे. या ठिकाणी जो संडे मिशनच्या जे कार्यकर्ते आहेत, आमचे मकेश्वरताई, घोडेश्वर आहेत, मेश्रामताई या सगळ्या, आमचे डोंगरेताई आहेत, हे सगळे अभ्यासक आहेत. याचं प्रवचन आम्ही ऐकलं आहे. आणि म्हणून हे जो लोक धम्मचक्र चालवतात असं मला म्हणायचं आहे. कोणी गायनातून, कोणी कीर्तनातून, कोणी प्रवचनातून, कोणी अभ्यासातून, कोणी लिखाणातून बुद्धाचे विचार मांडतात. माझे सुद्धा पेपरला येत असतो. आणि म्हणून तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द मनोगताचं थांबतो. भवतु स्तब्धमंगलम, भवतु स्तब्धमंगलम, भवतु स्तब्धमंगलम. समजून सांगितलेले आहे. त्याबद्दल सरांचे एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया. ज्यांना ज्यांना धम्मदीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपले नाव आयुष्यमान कमलाकर गोवर्धन सरांकडे नोंदवावे. यानंतर धम्मदीक्षेचा कार्यक्रम होणार आहे. ते माहीत झालं पाहिजे की नाही. म्हणून माझं नाव रामभाऊ आसाराम मिमटे, मुक्काम पोस्ट बोरिरप, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. आणि 1972 पासून अमरावती जिल्ह्यात एक माझ्यापेक्षा जास्त वयाचे कोणीच नाही. माझं 82 वर्षाचं वय आहे. आणि 13 वर्षाचा होतो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना दीक्षा दिली. आणि त्या ठिकाणी माझे मोठे भाऊ सुद्धा उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी दीक्षा घेऊन आले आणि तिसऱ्या दिवशी एक पुस्तक आणले त्यांनी. आणि ते पुस्तक इंग्रजीत होतं. मला दिलं, हे पुढं वाचायचं आहे. आणि त्यानंतर मग तिसऱ्या दिवशी त्रिशरण पंचशील आम्ही 4-5 मुलं बसलो. आणि त्या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ लोकांनी जे धम्मदीक्षा घेऊन आले होते त्यांनी आम्हाला दीक्षा दिली त्रिशरण पंचशिलासहित. आणि त्यानंतर मी श्रामणेर दीक्षित आहे. आणि म्हणून मला तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की मी तुम्हाला दीक्षा द्यावी. बाबासाहेबांना आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. महाकारुण्य भगवान बुद्ध हे जगातले पहिले आहेत की ज्यांनी अखिल विश्वाला विश्वस्वरूप धम्म दिला. त्याच्या आधी वैश्विक स्वरूपाचा धर्म नव्हता. पहिलं व्यक्ती आहे ज्यांनी, भगवान बुद्ध, ज्यांनी विश्वाला वैश्विक स्वरूपाचा धम्म दिला. तर अशा धम्माची आपण दीक्षा घेतो. लहान सहान धम्म नाही. या ठिकाणी आदरणीय भंतेजी आहेत, आर्याजी आहेत आणि सगळे आपले कार्यकर्ते आहेत. या सर्वांच्या समक्ष तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत, दीक्षा घेत आहोत. तर त्यावेळी माझ्या भावानं ज्या चालीमध्ये, कारण माझा भाऊ संगीतकार होता हे लक्षात घ्या, ज्या चालीमध्ये त्यावेळेस दीक्षा घेतली तीच चाल, त्याच चालीमध्ये मी तुम्हाला त्रिशरण पंचशील देणार आहे. सर्वांनी हात जोडावा. माझ्या नंतर एक एक म्हणावं. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. म्हणा. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो
अरहतो सम्मा संबुद्धस्स अरहतो सम्मा संबुद्धस्स धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मूसा धम्मं नमामि संघं नमामि अहं नमामि सर्वदा आपण या ठिकाणी आणि 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी त्यावेळी आपल्याला का दिल्या, त्याचं काय कारण होतं आणि आजही त्या 22 प्रतिज्ञांची काय आवश्यकता आहे, या गोष्टीचं महत्त्व नंतर मी तुम्हाला सांगेनच. पहिल्यांदा आपण ह्या 22 प्रतिज्ञा घेऊन घेऊ. पहिली आहे, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. हा खोटा आणि खोडचा प्रचार होय असे
मानतो मी श्राद्ध करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन 12 भगवान बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमितांचे मी पालन करीन तेरा मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन व त्यांचे पालन पोषण करीन मी चोरी करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी दारू पिणार नाही ज्ञान शील करुणा या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो तोच सधर्म आहे अशी माझी खात्री पटली आहे माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतप्पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी मी प्रतिज्ञा करतो साधु साधु साधु